नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण विद्युत धारेचे परिणाम या अंतर्गत काही एक्सपेरिमेंट्स पाहिले. सोलेनाईडमधून चुंबकीय क्षेत्र वगैरे, आणि त्यानंतर आपण पाहिलं की फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल नुसार बलाची दिशा ही कोणत्या दिशेला असते ते आपण बघणार होतो. टुडे वी लर्न Fleming's left-hand rule. In the previous experiment, we considered the direction of the electric current and the direction of the magnetic field are found that the direction of the force exerted is perpendicular to both. This is the simple rule relating these three directions. And this rule is called Fleming's left-hand rule. According to this rule, the left-hand thumb, index finger and the middle finger are stretched so as to be perpendicular to each other. हे आपल्या डाव्या हाताचे अंगठे जर आपण असे पकडले आणि या तिघ जे बोट आहेत हे एकमेकांना परपेंडिक्युलर अशा प्रकारे, हे दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर, हे दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर, हे दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर, अशा प्रकारे जर आपण लंब ते तिघं बोट एकमेकांना होतील अशा याच्यामध्ये जर आपण ते पकडले, तर जर इंडेक्स फिंगर इज इन द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड अँड द मिडल फिंगर पॉइंट्स इन द डायरेक्शन ऑफ द करंट, देन द डायरेक्शन ऑफ द थंब इज द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन द कंडक्टर. हे अशा प्रकारे त्या कंडक्टरवर जो काही फोर्स लागणार आहे तो आपल्याला अंगठ्याच्या दिशेला लागतोय असं आपल्या लक्षात येईल. आणि त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड आणि डायरेक्शन ऑफ द करंट हे दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. असा हा फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आहे. याच फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलनुसार आपल्याला त्याची बलाची दिशा ही कळते. आता बलाच्या दिशेवरच कार्य करणाऱ्या काही इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सेस जे आहे त्याविषयी आपण आता माहिती बघूया. इलेक्ट्रिक मोटर इन आवर डेली लाईफ, यू आर नो अबाउट द मोटर्स. द मोटर्स आर यूज इन मिक्सर, कॉम्प्युटर, वॉशिंग मशीन, पंप, refrigerator, etc. These contains electric motors. Now, how this electric motor is working? What is the principle of the electric motor? The principle of electric motor is very simple. A device changing electrical energy into mechanical energy is known as electric motor. म्हणजे ज्या यंत्रामध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये घडून येतं त्या यंत्राला इलेक्ट्रिक मोटर असं म्हणतात. आणि मग याचं वर्किंग वगैरे कशा प्रकारे चालतं ते डिटेल आपण आता बघूया. आकृतीमध्ये तुम्हाला एक पंप आपला दाखवलेला आहे, पाण्याची मोटर. अशाच मोटरी विविध ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. आता त्याचं वर्किंग म्हणजे त्याच्या आतमध्ये कशा प्रकारे कार्य चालतं ते आपण बघूया. पेज नंबर वरती तुम्हाला ती आकृती दाखवलेली आहे. ती आकृती प्रत्येकाने काळजीपूर्वक बघा. एन आणि एस हे दोन मॅग्नेट आहे. एन अँड एस आर द टू मॅग्नेट्स. बिटवीन दिस टू मॅग्नेट्स ए बी सी डी इज अ कॉइल. इट अटॅच टू द rings E and F, and these rings are attached to the supply of the current. Here the electric motor consists of a rectangular loop of a copper wire having resistive coating
as shown in the figure. It is placed between the north pole and south pole of the magnet. This magnet is a horseshoe magnet in such a way that its branches AB and CD are perpendicular to the direction of the magnetic field. The two ends of the loops are connected to two halves of the split rings. The two halves of the rings have resistive coating on their inner surface and are tightly fitted on the axle. The two split rings X and Y have their outer conducting surface in contact with the two stationary carbon brushes E and F. कार्बन ब्रश आहे, खडू जसा असतो आपला त्याप्रमाणे कार्बनचे ते दोन रॉड असतात, ते त्याच्यामध्ये त्या स्प्रिंगवरती लावलेले आहेत. आता याच्यामध्ये ॲक्च्युअल वर्किंग कशा प्रकारे होतं तर ते बघा तुम्ही. When the current is completed as shown in the figure, the current flows in the branch AB and the loop from A to B through the carbon brushes E and F. Since the direction of the magnetic field is from north pole to the south pole, according to the Fleming's left-hand rule, a force is exerted on the branch AB and push it down. The current in the CD branch is in a opposite direction to that in the branch AB. Therefore, the force exerted on the branch CD is upward direction. Means in this AB is downward, CD is upward. In this way, the rectangular coil is start rotating in a anti-clockwise direction, and each half cycle this process is repeated and repeated, and the direction DCBA, therefore a force is exerted on the branch DC in downward direction and branch AB is upward direction. In this way, the rotation of this loop is continue in the anti-clockwise direction. Commercial motors runs on the same principle. जे कमर्शियल मोटर्स आपण वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये घरामध्ये वापरल्या जात असतात ते पण अशा या साध्या आणि सोप्या प्रिन्सिपलवर कार्य करीत असतात. आता याच्यामध्ये तुम्हाला फाउंड आउट करायचं आहे काही की व्हाय आर द कार्बन ब्रशेस यूज्ड and how do these work. In order to find the answer to such a questions, visit in a nearby workshop and try to find the answer of these questions. अशा प्रकारे आपण जवळपासच्या जर याच्यात पाहिलं आणि तुम्हाला उत्तर त्याची शोधायचा प्रयत्न केला तर त्या दोन रिंग्स आहे, हाफ आणि कार्बन रॉड त्याच्यावरती लागलेले आहेत. म्हणजे हाफ पोर्शनमध्ये इलेक्ट्रिक सप्लाय, इलेक्ट्रिक मोटर आपला परिपथ पूर्ण झाला पाहिजे म्हणून त्या ब्रशेसचं तिथे कार्य चालू असतं. Then the next topic is electromagnetic induction. Here the scientist Michael Faraday finding this the electromagnetic induction. In the year 1831, Faraday shows that an electric current can be produced in a conductor with the help of a moving magnet. म्हणजे इलेक्ट्रिक करंट कॅन बी प्रोड्यूस इन अ कंडक्टर विथ द हेल्प ऑफ मुव्हिंग मॅग्नेट. मॅग्नेट जर आपण मूव्ह करत असू आणि त्याच्यामध्ये जर आपण कंडक्टर वायर ठेवली तर त्या कंडक्टर वायरमध्ये सुद्धा करंट निर्माण होतो, फ्लो होतो, आणि तोच करंट आपण म्हणतो इंड्यूस करंट, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये तयार झालेला. तर अशा प्रकारे फॅरेडेने हे आपल्याला सिद्ध करून दाखवलेलं आहे. एवढं आपण हा टॉपिक आज पाहिला. तर याच्यावरती आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, तर याच्यावरती
in a board exam, a big question also come on the electric motor. Write the principle, construction and working of the electric motor. For 4 marks this question is asked in our exam. तर त्या दृष्टीने एक ब्रॉड क्वेश्चन, मोठा क्वेश्चन म्हणून त्याची तयारी तुम्ही करून ठेवा. आकृती पण येऊ शकते. आकृती तुम्हाला करेक्ट करा किंवा आकृतीला नाव द्या असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जात असतो. एवढा हा भाग आपण आज पाहिला, तेवढा तुम्ही तो तयार करा. धन्यवाद.